900 कोटींच्या प्रकल्पांवरून सेना भाजपमध्ये झुंपण्याची शक्यता आहे। सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या माजी आमदार संतोष सांबरे यांनी मागणी केलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाला मंजुरी दिलेली होती आणि त्यामुळे याच प्रकल्पावरून सेना आणि भाजपमध्ये काही येणाऱ्या काळामध्ये झुंपण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। शिंदेंची मंजुरी मात्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। संतोष सांबरे यांनी जे माजी आमदार आहेत त्यांनी चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मागणी केली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिलेली होती आणि मुख्यमंत्री सचिवालयाकडून थेट चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या मुद्द्यावरून आगामी काळामध्ये शिवसेना आणि भाजप हे आमने-सामने येण्याची शक्यता आहे आणि या प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे। 900 कोटींच्या प्रकल्पांवरून सेना आणि भाजपमध्ये झुंपण्याची शक्यता आहे। सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मागणी केलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना प्रकल्पाला मंजुरी दिली होती आणि मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना याबाबतचे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। जालना खरपुडी प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्या वेळी या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली होती।